गावजी मांगीरबाबा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मांगीरबाबा देवस्थान जुना जकात नाका दिंडोरी रोड म्हसरूळ नाशिक येथे कलश पूजन महाप्रसाद आणि गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या भव्य दिव्य सोहळ्याची सुरुवात पहाटे झाली। यात कलश मिरवणूक महाआरती आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले, तर सायंकाळी महाप्रसाद आणि गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सदर कार्यक्रमास गावजी मांगीरबाबा बहुउद्देशीय ट्रस्टचे अध्यक्ष मंगला सुभाष खैरनार, गुरुवर्य सुभाष खैरनार, आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले, माजी सभापती स्थायी समितीचे गणेश गीते, माजी नगरसेवक अरुणा पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हसरूळ पोलीस स्टेशनचे पाचोरकर, शिवचरित्रकार भाऊसाहेब नेहरे, पत्रकार मनोज अहिरे, सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक रायते, सहाय्यक इन्स्पेक्टर पोलीस हेडक्वार्टर किरण खैरनार, मुंबई उच्च न्यायालयाचे वकील मोहन गुरखे, महानगर प्रमुख वंचित बहुजन आघाडीचे अविनाश शिंदे, माजी नगरसेवक कमलेश बोडके, नितीन मेटारे, राजभाऊ थोरात तसेच इतर मान्यवर उपस्थित होते। सदर सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांनी हजेरी लावली होती। मी मंगल सुभाष खैरनार, मांगीरबाबा देवस्थान अध्यक्ष, सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्या। गावजी मांगीरबाबा बहुउद्देशीय संस्था या संस्थेमध्ये मंदिराचा कळस मिरवणूक सोहळा आणि महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडलेला आहे। तसेच या कार्यक्रमासोबत गाण्यांच्या कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आले होते। मी अक्षय काष्टर खैरनार, श्री मांगीरबाबा देवस्थान या संस्थेचा ट्रस्टी आज दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी म्हसरूळ येथील गावजी मांगीरबाबा बहुउद्देशीय संस्था या ठिकाणी मंदिर कळस मिरवणुकीचा कार्यक्रम तसेच महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडलेला आहे। तसेच त्या कार्यक्रमासोबत भक्ती संगीताचा कार्यक्रम देखील पार पडलेला आहे। तर हजारो भाविकांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे। स्टार न्यूजसाठी रोहित गायकवाड, नाशिक।